हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. इडलीचं बेटर असं भिजलं होतं. त्यानंतर मी इडलीची तयारी करायला घेतली. जास्त बनवत नाही, आम्ही दोघेच खायला असतो, त्यामुळे 2च प्लेट बनवते. इडली बनवायला घेतली आणि चटणीची तयारी करणार. तोच मला घरात मनुके होते, त्यांचा वास येत होता पाहिलं तर, म्हणून ते असे प्लेटमध्ये टाकून सुकत फॅनखाली ठेवणार होते वाळायला थोडेसे. ते ठेवले आणि चटणीची तयारी करायला घेतली. चटणीमध्ये मिरची, खोबरं, शेंगदाणे, लसणाच्या 2 पाकळ्या, कोथिंबीर असं घेतलं आणि इडली बनवली. आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. शिवांश अजून उठला नव्हता. नंतर मी भांडी घासायला घेतली. नाश्त्याची भांडी खूप पडली होती, ती घासून घेतली. आत्ताच माझी आंघोळ झाली आहे. शिवांशचीही आंघोळ झाली आहे. शिवांशची आंघोळ झाल्यानंतरच मला आंघोळ करता येते, कारण त्याला आंघोळ घालताना पूर्ण मी भिजते. त्यामुळे त्याला ज्यावेळेस आंघोळ घालेल त्यावेळेस मी आंघोळ करते. अजून भरपूर कामं बाकी आहेत, ते करून घेते. देवपूजा करत होते तर शिवांश पाहत होता. 4 वाजता एक फ्रूट खाल्लं आणि रात्री आम्ही शिवांशला घेऊन खाली फिरायला गेलो. असा संपवला आजचा दिवस.